तर मटर पुलाव बनवायला मी घेतला 1 वाटी तांदूळ. त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे आणि आपले तांदूळ व्यवस्थित धुवून साईडला ठेवते आता. आणि काय व्हेजिटेबल घेतलेले आहे मी पुलाव बनवायला ते बघा. कांदा, टमॅटो, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, पत्तागोबी आहे, शिमला आहे आणि फ्लावर वाटाणा आहे आणि 1 बटाटा पण घेतलेला आहे. तर आणि थोडासा लसूण कुटून घेतलेला आहे मी. जर आपल्या पुलावला टेस्ट पाहिजे असेल तर लसूणला थोडा क्रश करून मग बारीक करायचं. आता एका पॅनमध्ये तेल टाकून त्यात जिरं, मिरच्या आणि कांदा घालायचा. त्यांना छान फिरून घ्यायचा आणि टमॅटो पण सोबतच ॲड करून टाकायचा. आणि टमॅटो घातला तर मीठ घालायला विसरू नका अजिबात, कारण त्याच्याने लवकर टमॅटो शिजतो. आणि क्रश केलेला लसूण, त्याच्याने पुलावला छान एकदम मस्त टेस्ट येतो. आता एक वाफ घेऊ, त्यात आपला टमॅटो कांदा व्यवस्थित शिजणार. मस्त शिजलेला आहे हे बघा. आता आपल्याला काय करायचं आहे ना, याच्यात आपले काही बेसिक मसाले ॲड करायचे आहे. तर मी कसुरी मेथी घातली आहे आणि काही खडे मसाले पण घातलेले आहे. वेलची, दालचिनी, काही मिरी, लवंग असं. आता सगळे व्हेजिटेबल जे कट करून ठेवलेले आहे ते सगळे याच्यात ॲड करायचे आणि छानपैकी मस्त यांना तेलात परतून घ्यायचं. एक वाफ घ्यायची आणि एक वाफ झाल्यावरती आपले त्यात जे आपल्याला बेसिक मसाले घालायचे ते टाकायचे. मी लाल तिखट, धने आणि किचन किंग मसाला ॲड केलेला आहे, जेणेकरून आपला व्हेज पुलाव एकदम मस्त आणि छान चविष्ट बनणार आहे. तर व्हेज पुलाव बनवायला जेवढे व्हेजिटेबल तुमच्याकडे असतील ना ते तुम्ही सगळे ॲड करू शकतात. ते तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यूज करा. आणि पाणी आवश्यकतानुसार ॲड केलं आहे. तुम्ही तुमच्या क्वांटिटी अनुसार पाणी ॲड करायचं. आता याला छानपैकी कोथिंबीर घालून एक 10 मिनिटात आपला पुलाव रेडी होतो. बघा आपला व्हेज पुलाव रेडी झालेला आहे. किती मस्त आहे ना. मग तुम्ही कधी ट्राय करताय?